हे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तिथं पोहोचलेले आहेत. पोलिसांचा फौजफाटा दिसतोय. त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथकाची वज्र ही व्हॅन देखील तिथं पोहोचलेली आहे. ते या अर्थाने पोहोचली की कुठल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्याबरोबर आहेत. अंजलीताई, संयमाचा बांध फुटला, अन्यायाची भावना ही दाटली आणि त्यातनं हे सगळे आंदोलन होतंय. तुम्हाला काय वाटतं? आपण कसं बघता याकडे? अगदी 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 तसंच वाटतंय. मला असं वाटतंय सगळ्यांचा संयम आता संपत चाललाय. कायद्याचे जे आता धिंडवडे उडताना आपण प्रत्येक वेळेस बघतो, तर आता प्रत्येकाचाच म्हणजे आज सकाळी सुद्धा आपण बघितलं तर सगळ्याच स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या आणि आता त्यांनी जो जॅम केलाय, मला वाटतं हा सगळ्यांचा संयम सुटलाय, संपलाय आता हेच दिसतंय याच्यातनं. आणि त्यांच्या त्या तीव्र भावना प्रत्येकाच्या आज महाराष्ट्राच्या मनात आहेत. कारण 3 वर्षाच्या एवढ्या चिमुरडीवर जर हा म्हातारा 65 वर्षाचा हैवान असा बलात्कार करू शकतो, तर अशांना तर खरंच तुडवून काढलं पाहिजे. खरं तर तुडवून काढलं पाहिजे. याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाहीच. नाहीच म्हणजे नाहीच. आणि प्रत्येकाची भावना इतकी तीव्र आहे तर आज तीच सगळ्यांची बाहेर पडताना दिसते. कारण प्रत्येकाला त्याच्यात आपली मुलगी, नात प्रत्येकालाच वाटतंय की हे काय चाललंय, तर कुठेतरी हे सगळं थांबायला पाहिजे. आणि हा माणूस, मला काल रात्री तिथले ग्रामस्थ म्हणाले की त्याच्यावर आधी 2 केसेस आहेत अशा. एक एक एकूण आय थिंक 98ची आणि एक 2015 मध्ये सुद्धा या माणसावर असेच एक विनयभंगाचा आणि एक दुसरा काही आरोप आहे. आणि परत परत हे होताना दिसतंय. आणि आता मला वाटतं सगळ्याचाच कहर झाला. आता बास झालं हे सगळं. बघवत नाही आता. डोकं सुन्न होतं अशाने. पण अंजलीताई, या सगळ्याच्यात त्यांचा रागही रास्तंय. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. ज्या प्रकारे त्यांनी आमच्या चिमुरडीवरती अतिप्रसंग केला, तिचा जीव घेतला, त्याच प्रकारे आम्ही त्याचा जीव घेऊ किंवा त्याला फासावर लटकवा. कायद्याच्या दृष्टीने हे सहज लगेच काही शक्य नाही. पण अर्थात प्रयत्न होता, आश्वासनं दिली जात आहेत की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून नराधमाला शिक्षा दिली जाईल. अंजलीताई, आम्ही आपल्याला सरकारने संतोष देशमुखांच्या प्रकरणात सुद्धा दिली होती. आता 1.5 वर्ष उलटून गेलं, अजून हिअरिंग तारीख पे तारीख अजूनही चालली आहे. तर आपल्याला नेहमीच हे दिसतं आणि तोच कराड आज जेलमध्ये बसून आरामात सगळं खातोय हे तुम्हीच बघताय. तर मला असं वाटतं आता लोकांना कायद्यावर ना विश्वास उरला नाहीये. आणि खरं तर आता पॉक्सो कायद्यामध्ये 2018 मध्ये काही बदल आलेत. त्याच्यात असं आलंय की 12 वर्षाच्या खाली मुलीवर जर बलात्कार झाला आणि त्यातनं तिचा मृत्यू झाला, तर तशा माणसाला सरळ सरळ फाशीच होते. म्हणजे कॅपिटल पनिशमेंटच आहे. पण इथे तर यांनी तिला मारलंय, त्याच्यानंतर ठार मारलंय. मला अशा माणसाला तर फाशीच झाली पाहिजे. त्याच्यात सीसीटीव्ही फुटेज आहे, सगळंच आहे. कशाला लागतात त्यांना 1-1 वर्ष? एका महिन्यात या सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजेत. त्यांना प्रूव्ह करायला किती वेळ लागतोय? आणि वधवून जर त्याच्याकडनं घेतलं, विषय संपला. अशांना सोडलं नाही पाहिजे. फाशी आणि त्याच्या आधी खरं तर कॅस्ट्रेशन हेच झालं पाहिजे. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण आता कायद्यावर सगळ्यांचाच विश्वास उठत चाललाय आता. हे विश्वास नसण्याचंच एक काय म्हणूयात द्योतक हे आंदोलन म्हणायचं का? अगदी म्हणजे प्रत्येकाला तेच वाटतंय ना की याच्यातनं तो प्रत्येक दोनदा सुटला, दोनदा त्या प्रकरणातनं सुटला म्हणून आज या छोटूशा 3 वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला. आणि म्हणूनच आता लोकांचा कायद्यावर विश्वास नाही राहिलाय. कारण ह्यांना त्या मार्गाने सोडवून आणतात, बेल मिळते. आधी त्याच्यावर 98 मध्ये काही छोटा होता, त्यानंतर विनयभंगाचा झाला आणि त्यातनं हा सुटला म्हणून आज त्याची इतकी हिंमत वाढली. आणि हे जर आता बंद करायचं असेल ना, तर लोकांना एक्स्ट्रीम स्टेप घेणं गरजेचं आहे. आणि आज म्हणून त्यांचा सगळ्यांचा संयम सुटलाय. माझाही, आपल्या प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे आज. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधला जातोय. यामध्ये इतरही मंडळी त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. आणि खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार त्यांच्याशी बोलतायत. आत्तापर्यंत म्हणजे या सगळ्याच्यात आपण काढ काढ चल.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधतायत आणि या संवादातनं आपण जर पाहिलं तर अर्थात त्यांच्याकडनं आत्तापर्यंत पोलिसांच्या वतीने काय तपास करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने पुरावे गोळा करून त्या नराधमाला शिक्षा होऊ शकेल या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत, याबद्दलची माहिती निश्चितपणे दिली जाणार आहे. पण यात त्यांच्याकडनं विनंती केली जाईल की आपण संयमाने घ्यावं आणि अगदी जलद गतीने विक्रमी वेळेत हा सगळा तपास पूर्ण करून नराधमाला शिक्षा देण्याच्या संदर्भात पावलं उचलली जातील याबद्दलचं देखील आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेले आणि पोलीस आयुक्त देखील त्यांना देतील यात निश्चित शंका नाही. पण ही सगळी परिस्थिती थंड करण्याकरता किंवा आपण असं म्हणूयात की त्यात ज्या पद्धतीने राग टोकेला जाऊन पोहोचलेला आहे तो राग शांत करण्याकरता म्हणून पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. कायदा सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टीने देखील फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पण संवादाने बऱ्याचशा गोष्टी सुटू शकतात त्या दृष्टीने आता प्रयत्न केले जातील. आणि आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वतीने देखील या सगळ्या लोकांशी संवाद जो आहे तो साधला जातोय. कायद्यावरचा विश्वास नसणं किंवा तो विश्वास नसल्या कारणातनं आपण बघतोय त्याचंच रूपांतर हे आंदोलन होण्यात झालेलं आहे आणि याची सगळी कल्पना जी ती पुणे पोलिसांना आहे. म्हणून तर या सगळ्या परिस्थितीत पीडितेच्या घरच्यांशी संवाद साधून हे आंदोलन कसं थांबवता येईल किंवा पुढची पावलं कशा पद्धतीने उचलता येतील या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते आता केले जातात. दोन दृश्य पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की ज्यावेळेस ससून रुग्णालयात या चिमुकलीवरती शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर तिचं पार्थिव जे ते अर्थात पुढल्या सगळ्या प्रक्रियेकरता म्हणजे अर्थात अंत्यसंस्कारासाठी घरच्या दिशेने म्हणून ॲम्ब्युलन्समधनं पाठवण्यात येत होतं. पण या सगळ्या परिस्थितीत त्वरित न्याय मिळावा अशी मागणी चिमुकलीच्या घरच्यांकडनं अर्थात त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या त्यांच्या आप्तेष्टांकडनं समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडनं केली जात होती आणि ही ॲम्ब्युलन्स तिथे आडवी लावून शेवटी आंदोलन करण्यात आलं. आणि त्यामुळे आपण बघतोय परिणामी पुणे बंगळुरू महामार्ग नवले पुलावरती ही ॲम्ब्युलन्स जी ती आडवी लावण्यात आली. दोन्ही बाजूने वाहतूक जी आहे ती पूर्णतः थांबलेली आहे. वाहनांच्या काही किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीत इतर ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या वसाहतींच्या दिशेने जाणारे रस्ते देखील नागरिकांनी बंद करून टाकलेले आणि अर्थात हे होणं साहजिक आहे. त्यात या सगळ्या लोकांच्या मनातला राग आहे कारण ज्या प्रकारे या चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला, तिचा जीव घेण्यात आला, हा राग कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून तो व्यक्त केला जातोय. पण जी मागणी केली जाते की लगेच त्या नराधमाला ताब्यात दिलं जावं अन्यथा त्याला फाशी देण्यात यावी हे कायद्याच्या पातळीवर किंवा एकूणच कायद्याच्या नियमानुसार ते लगेच काही सहज शक्य नाही आहे. पण त्वरित पुरावे गोळा करून त्याबद्दलचं चार्जशीट विक्रमी वेळेत दाखल करून या पीडितेला न्याय कसा देता येईल, त्या नराधमाला शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रयत्न पोलिसांकडनं केले जाणार आहेत आणि याचबद्दलचा संवाद जो आहे तो पोलीस आयुक्तांकडनं पीडितेच्या घरच्यांशी केला जाईल. पुणे पोलीस आयुक्त आपण बघतोय काही ठिकाणी फोनवरनं संपर्क देखील साधतायत किंवा त्यांच्या वतीने तो संपर्क केला जातोय. काही महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या जात असतील. ही सगळी परिस्थिती कुठेही बिघडू नये या दृष्टीने म्हणून पोलीस फाटा जो आहे तो ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या दंगल नियंत्रण पथकाची वज्र ही व्हॅन देखील तिथं तैनात करण्यात आल्याचं आपण पाहतोय. कारण या सगळ्या परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडला तर मात्र ही गर्दी आवरण्यासाठी म्हणून पुढची पावलं उचलावी लागतील. पण तशी वेळ येणार नाही या दृष्टीने पोलिसांकडनं सर्वतोपरी सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग आहे तो संवाद. दुसरा भाग आहे की आत्तापर्यंत तपास कुठपर्यंत आलेला आहे, या तपासात काय प्रगती झालेली आहे, काय पुरावे त्या नराधमाच्या विरोधात गोळा करण्यात आलेले आहेत, ही माहिती जी आहे ती पीडितेच्या घरच्यांना दिली जाईल, त्यांना आश्वस्त केले जाईल. कारण या सगळ्याच आश्वस्त भावनेतनं या सगळ्या संवादातनंच हे आंदोलन शांत होऊ शकणार आहे. ते आंदोलन थांबवणं आवश्यक असणार आहे. कारण आता परिस्थिती या सगळ्याच्यात आपण बघतो हाताबाहेर जाण्याच्या अगोदर पोलिसांना पावलं उचलणं आवश्यक ठरेल. पण तत्पूर्वी सगळी जी काही पावलं आहेत महत्त्वाची पावलं म्हणजे एकतर संवाद साधणं ते सगळं केलं जातं आहे.